नामाचा महिमा सांगणारा, भगवान परमात्म्याच्या नामाचं सामर्थ्य सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. पहिला दिवस आहे, नाम पर प्रकरणातील अभंग घ्यावा, नामाचं महात्म्य सांगणारा अभंग घ्यावा. कारण आरंभी, आरंभी हा शब्द महत्वाचा आहे. आरंभी, आवडी, आदरे, आले, नाम, सगळ्यामध्ये आरंभी नाम घ्यावं. मंगलादिनी, मंगल मध्यानी, मंगलंतानी. का पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने का नामाचा अट्टहास करावा? समाप्ती कामो मंगलम आचरेत, काम सिद्धीला जावं, सप्ताहाचा काला सुखात व्हावा. सध्याचं वातावरण आपण बघतोय, कधी पाऊस तरी पडतो, कधी उदानच तरी सुटतं, काही ताळामेळ नाही. पण सुखामध्ये उत्सव पूर्णतेला जावा याकरता प्रार्थना देवाला करावी लागते. या सगळ्याच उत्सवाचं वारकरी संप्रदायातच नामाने सुरुवात केली जाते असं नाही. या राज्याचं वैभव, इथला तमाशा सुद्धा देवाच्या नावाने सुरू करण्याची पद्धत आहे. तमाशा करतील बिचारे, कलाकार आहे ते, कलाकाराचा अवमान नाही, अपमान नाही, पण ते देवाला गणपती बाप्पाला प्रारंभी वंदन करतात. अहो एखादा कुठलाही गायक मोठ्यातला मोठा ज्याने अनंत काळ गाण्याची साधना केली, पण त्याला स्वर लागत नाही, कधी कधी त्याला कळत नाही रागदारी, ते कानामध्ये काय गुंगुंग होते की रागच कळत नाही, मग त्याला प्रार्थना करावी लागते, त्याला म्हणावं लागतं. शब्द रूप घेऊन सारे गीत तू बनावे, सुर मधुर ताला संगे स्वरांकित व्हावे, सुर मधुर ताला स्वरांकित व्हावे. तान घेता मधुनी एक, तान घेता मधुनी एक, तुझ सावरी सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी. तूच यश कीर्तीचा जीवनी गणे तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा. ओ प्रार्थना केली देवाला, उभा जन्म जिजू दे माझा, ओ उभा जन्म जिजू दे माझा, चंदना परी सगुण प्रार्थना आहे. मालकी हक्क नाहीये कला आपली, कला ही रंगात रंगावी लागते, आणि रंग ही देवता आहे. रंग देवतेला पाचारण करावं लागतं. समुद्राचं मंथन सुरू झालं तर अख्खा मंदराचल पाण्यात गेला का? विनायकाचं ध्यान राहिलं होतं. देवाचं ध्यान केल्याशिवाय देवाधिकांचं समुद्र मंथन होत नाही. हे तर रागाचं मंथन आहे, कसं होईल महाराज? प्रार्थनाच करावी लागते. त्यामुळं देवाला प्रार्थना केल्याशिवाय, माता सरस्वतीला वंदन केल्याशिवाय, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, करमुलेच गोविंदम प्रभाते करदर्शनम नमस्ते शारदा देवी वसत्वे मम दिवाग्री प्रदा भव. ही प्रार्थना करावी लागते, तिला वंदन करावं लागतं. ते वंदन केलं त्यावेळेला ती कृपा करते. हा व्यवहारामध्ये एखादं काम जरी करायचं असेल, पापानं का होईना, एखाद्याला चोरी करायची असेल तरी तो गणपती बाप्पाला म्हणतो तेवढी लाईट जर गेली तर बरं होईल गड्या. हे गणराज गणपती काम लागो सुतोपाती, पाप्याच्या डोळ्यात पडो माती. म्हणजे काम सिद्धीला जावं असं वाटत असेल तर आराधनाशिवाय, प्रार्थनेशिवाय, प्रार्थना आणि प्रयत्न अशा दोन गोष्टी या मानवी जीवनाच्या एका नाण्याच्या दोन बाजू आहे. काही माणसं प्रयत्न भरपूर करतात पण प्रार्थना नाही, म्हणून यश मिळत नाही. काही प्रार्थना करतात पण प्रयत्न करत नाही,
म्हणून यश जवळ येत नाही. यशाचा आनंदही व्हावा आणि यश आनंदाने असं डोलत जावं. 10वी पास झाल्याचा आनंद कोणाला आहे? ज्यानं वर्षभर अभ्यास केला त्याला. ज्यानं पुस्तकच उघडलं नाही त्याला काय 10वीचा आनंद? आता मी एक बातमी वाचली, आनंद पोटात माझ्या मावेना रे मावेना, ते हेडिंग टाकलेलं. 10 वेळा पोरग 10वीला बसवलं, 11व्यांदा पास झालं आणि बापानं जेसीबीत मिरवणूक काढली आणि गाणं लिहिलं, आनंद पोटात माझ्या मावे. सांगा आता काय होते, काय प्रयत्नाची पराकाष्ठा असेल त्याची. वर्षभर पाहिलं नाही म्हणजे निकालाचा दिवस आला, भाऊ निकाल आहे रे माझा. अरे तू जरा पुढं जाय. माझं एक पोरग म्हणतं त्याच्या मित्राला, तू जरा पुढं जा. माझी आई म्हणते, माझा बाप म्हणतो, तुझा निकाल पाहायला आम्ही शाळेत येतो. अरे ते जर आले तर मी काय दिवे लावली तिकडे मला माहिती आहे, तुझा आणि माझा निकाल मला सांग. तू म्हणे कडे तुझ्या आई वडील सोबत येतील शाळेला आणि मी तुझा निकाल कसा सांगू रे? अरे म्हणे तू शाळेत जायचं, माझा निकाल हातात घ्यायचा आणि पाहायचा निकाल. अरे पण तुला कसं सांगू? मला 100% गॅरंटी आहे म्हणे गळ्या, मी 1-2 विषय तर 100% जायलाच अशी. पण तू तिकडून येताना माझ्या आई वडिलांसमोर विषय गेला असं सांगायचं नाही, मला दुरूनच म्हणायचं, संतोष जय हरी. मी समजून जाईल गाड्या एक विषय गेला रे आपला. तू जय हरी घातला म्हणजे मी एक विषय गेला असं समजून जाईल. यदा कदाचित माझे 2 विषय गेलेले असतील तर मला दुरूनच म्हणायचं, संतोष रामकृष्ण हरी. अरे मी समजून जाईल गाड्या 2 गेले रे बापा, पण विषय गेला असं सांगायचं नाही. तो आता याचाच मित्र होता, पुढे गेला, त्यानं निकाल हातात घेतला. निकाल हातात घेऊन निघाला घराच्या दिशेने. याच्या आई वडील मध्ये पोरग, त्यांना दोघांनी पाहिलं. तो म्हटलं, का रे जय हरी? अरे बोल ना रामकृष्ण हरी. अरे बोल ना काहीतरी. तो म्हणे पुंडली. आता हा एक बी पास नव्हता ना, याला काय निकालाचा आनंद आहे. या आता काम झालं ते बघा. या चैतन महाराज, निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे बघा पालखी सोहळा प्रमुख आले. टाळ्या वाजवा एकदा जोरदार नारायण बाबा करता. या चेतन महाराज या. विठ्ठल 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 विठ्ठल. बर झाली का तयारी बाबा? कधी निघताय? 1 तारखेला. बर बर बस. मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याला येत आहे बरं का, यावंच लागतं. निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याला येत असतो. हा ती सोहळ्याची प्रमुख आहे. आनंद आहे. वा झाली का तयारी म्हणता बरोबर त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे डोक्यात ते पाहिजे ना. ते तसं येत नाही. बिरबलाच्या घरी पित्र होते ना, बादशाने विचारलं, का रे भाऊ काय स्वयंपाक बनवता रे तुमच्या पित्रात? तो म्हणे भजे होते. अरे बापरे, पुरणपोळी, आंब्याचा रस, भेंडीची भाजी, दाल खिचडी, एकदम कांद्याची भाजी, पनीर, सगळंच होतं. मशरूम जे काय असेल ते सगळं. आणि म्हटलं आणखी रे आणखी म्हटलं. तेवढ्यात राणीनं राजाला आवाज दिला. राजा पटकन निघून गेला आणि ते आणखी काय ते राहिलं. दिवसभर राजाची भेट झाली नाही. दुसऱ्या दिवशी बिरबल त्या दरबारात आला आणि येता बरोबर दरवाज्यातला बिरबल. आणि बादशाहनं विचारलं, आणखी काय रे? कढी होती म्हणे. याला बुद्धी म्हणतात. तर मी त्यांना विचारलं बरोबर, का तयारी झाली काय? त्यांना विचारलं, तयारी म्हणजे काय काय काय? पालखी सोहळ्याचीच तयारी ती आहे की नाही. आनंद वाटला मला तुमचं उत्तर ऐकून. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळं नाम साधनेला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रारंभी नाम घ्यावं प्रार्थनेने, मग यश सुखाचं असतं. त्यावेळेला तुकोबा इथं नामाचं महात्म्य सांगताय. आपल्याला 3 अवस्थेमध्ये तुकोबारांचं जीवन पाहायला मिळतं. संसारी तुकोबार आहे, साधक तुकोबार आहे आणि सिद्ध तुकोबार आहे. महाराजांनी खूप प्रपंच सुंदर केलेला आहे तुकोबारांनी. तुकोबारांचा प्रपंच देखणा, प्रपंचामध्ये सुद्धा देखणे पण असू शकतं का, असं जर पाहायचं झालं तर नाथ महाराजांचा तुकोबारांचा प्रपंच पाहायला मिळतो. महाराजांना तुमच्या माझ्यासारख्या खंत सुरुवातीला जाणवत गेल्या. जेव्हा जेव्हा देहूमध्ये तुकोबारे पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे त्यावेळेला महाराजांना असं वाटायचं की देवाचे देऊळ होते जे भंगले, देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासी वाकले,
करावे चित्ताची वाट देवाचे देऊळ होते जे देवाचे देऊळ होते जे बंगले चित्ताची वाटावे करावे चित्ताची वाटावे देवाचे देऊळ होते ते बंगले देवाचे देऊळ होते होते ते बंगले देवाचे देऊळ होते हे प्रमाण तुकोबरेंचं संसारी तुकोबरे प्रमाण आहे. मंदिराला गेले की महाराजांना असं वाटायचं अरे माझ्या पांडुरंगाचं मंदिर कधी होईल गड्या गावातलं, हे मंदिर झालं पाहिजे. पिढ्यानं पिढ्यांचा परमार्थ. मग चित्ताशी वाटली करावे ते. मग तुकोबरे म्हटले आम्ही मंदिर बांधलं मग पहिल्यांदा गावातलं मंदिर नीटनेटकं केलं आणि मग तिथं जाऊन भजन केलं, साधना केली, काही पाठ केली, संतांची काही प्रमाण पाठ केली. तुकोबऱ्यांची प्रमाण आहे ते आपल्याला पुरावा देतो तुकोबऱ्यांचं चरित्र. मग काही संत वचन तुकोबऱ्यांनी पाठ केली. असाच आपला प्रवास होतो ना. तुम्ही विद्यार्थ्याला संस्थेमध्ये घालतात, एकदम काय तो पहिल्या दिवशी कीर्तन करायला लागतो का? नाही. आधी तो मालिका पाठ करतो, हरिपाठ पाठ करतो, गीता माऊलीचे 15वा-12वा अध्याय पाठ करतो, पूर्ण गीता माऊलीचं संहिता घेतो. ते संहिता घेतल्यानंतर मग विष्णू सहस्रनाम वगैरे सगळं त्याच्या पाठ होतं. शिवमहिम्न काय, पुरुष सूक्त काय, अनेक स्तोत्र, रामरक्षा काय, हनुमान चालिसा काय, मग पूर्ण त्याच्यात तिन्ही मालिका पाठ झाले की आंधळे पांगडे वासुदेव नाथ असं स्टेप बाय स्टेपच पाठ करत आपल्याला पुढं जावं लागतं. तुकोबरे म्हटले आम्ही सुद्धा काही पाठ केलं. संसारामध्ये तुकोबऱ्यांनी देखना गोड परमार्थ केला, पण त्या अवस्थेतून तुकोबरे साधक तुकोबरे झाले आणि साधनेमध्ये तुकोबरे इतके रमले की महाराजांना आठवची नाही देहाचा क्षणभर विसावा, तो क्षण एक नाही, क्षणभर सुद्धा विसावा तुकोबऱ्यांना परमार्थिक साधनेमध्ये झाला नाही. इतकी चांगली साधना, त्या साधनेमध्ये नाम साधनेवर विशेष भर महाराजांनी दिला. तुकोबऱ्यांकडे कोणी आलं ना महाराज तरी तुकोबरे एकच सांगायची, तुम्ही नामस्मरणच करा. कधी कधी माणसं यायची म्हणायची तुकोबरे आम्हाला काशीला जाऊ वाटतो तीर्थयात्रेला. बर जा, काही विरोध करत नाही मी तुम्हाला, सुखानं जा, पण तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ. तरी तिथं नाम साधन जोडूनच द्यायचे. तशी जाऊ नका बरं, नामस्मरण करत 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 तिथं जा. कोणाकोणाला सांगितलं यादी थोडी नाही. गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दुष्यते, चतुर विनोदी दुष्यते, चतुर विनोदी दुष्यते, चतुर विनोदी दुष्यते. सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाती, सोहम भावे पूर्ण ज्ञाती.
ती आपली हर्बल लाईफ आहे की नाही. गाते श्रोते आणि पाहते. कोणाकोणाला सांगितलं? नीट एका प्रमाणात अख्ख्या अभंगाचा खुलासा केला महाराजांनी. गाते लय मोठा गाणारा असशील भजन कर. श्रोते खूप कीर्तन ऐकले असतील भजन कर. नादी येऊ नको ऐकायच्या नुसता. पाहते चतुर विनोदे दुष्टिते. महाराज म्हटले पंडित असतील, विद्वान असतील, ब्राह्मण असतील, क्षत्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र असतील, कोण आहे तुला आम्ही विचारत नाही. पण तू एक काम कर बाबा. सोहम भावे पूर्ण ज्ञाते. पूर्ण ज्ञान झालं ज्याला. पंडित वाचक जरी झाला पुरता असं आणि काय नोहे माझे म्हणा हो का पंडित हो का पंडित सहारा हो का पंडित आणि अनेक हे माझे म्हणा. कोण हो का पंडित शहाणा. पंडित वाचक म्हणजे पेपर वाचक नाही. 18 पुराणांचं रोज वाचन करणाऱ्याला वाचक म्हटलं. जरी झाला पुरता, त्याला पूर्ण ज्ञान झालं, त्याला पुरता म्हटलं. पण तरी बाबा रे तू भजन कर रे बाबा. भजनाशिवाय काही नाही. जगामध्ये अनेक पदव्या पाहायला मिळतात. 1008 युवक वीर पदवी टाकली माऊलीने. मला काय म्हटलं आता आपण कधी वीर झालो युवकांचे. पण ते माऊलीचा मोठेपण आहे. अनेक पदव्या लावतात माणसं आपल्याला. तुकोबऱ्याने कोणती पदवी लावली महाराज? पदवीच नाही. आणि पदवीच लावायची झाली तर एकच. आम्ही नामाचे धारक. आम्ही नामाचे धारक. आम्ही नामाचे धारक. नेनु प्रकार आनिक. नेनु प्रकार आनिक. नेनु प्रकार आनिक. नेनु प्रकार आनिक. सर्व भावे एक. सर्व भावे एक. सर्व भावे एक. सर्व भावे एक. आठवण दिली मला भाऊनी. एकंदर शिक्का. नाही त्यांचं गाणं जितकं तयार आहे तितकी पाठांतर सुद्धा बरं का. नाही आनंद आहे. एकंदर शिक्का पाठविला इह लोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. कोणती पदवी लावली तुकोबऱ्याने?
पण पाठीवर हात तुटून घेतले आम्ही नामाचे धारक आहे. नाम खडग घेऊ हाती. इथं काही झालं तरी महाराज एकच सांगायचे नामस्मरण करावं. नामनोस्मी यावते शक्ती पापर निर्हर निरतावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. जसं काही झालं की कोणता डॉक्टर एखादा एकच इलाज द्यायचा. पूर्वीचे डॉक्टर काही फार तज्ञ होते का? मेडिकल कॉलेज बिलेज होतं का? पाठांतर पाहून 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 हाताखाली काम करून डॉक्टर व्हायचे. अहो एका डॉक्टरच्या वैद्याच्या हाताखाली एक कंपाऊंडर राहिला आणि त्यांनी पाहिलं की या गावात कोणत्याही पेशंट आलं डॉक्टरकडं की तो एकच चूर्ण देतो. त्या चूर्णाचं नाव आहे सोनामुखी. सोनामुखी. ते चूर्णानं काय होतं? पोट साफ होतं. सोनामुखी घेतली तो ग्लास घेण्याचा खाली ठेवला की ते काम करायला सुरू होते. इतकं पॉवरफुल चूर्ण आहे ते सोनामुखी. लय प्रसिद्ध चूर्ण. त्या कंपाऊंडरला पाहिलं म्हणे गडा कोणी पेशंट आला की हा एकच चूर्ण देते सोनामुखी सोनामुखी सोनामुखी. मग तो डॉक्टर होणं सोपं आहे. त्यानं दवाखाना टाकला दुसरा. म्हणजे कसं एकदम कोणाला संधी देणार. तर एखादी चाल म्हटल्यावर तुम्ही चालू होऊ नका म्हणजे झालं तुमचंच ठेवा. काय नाही तर मग काय बाबा चला वादक गायक म्हणून येतो मी तिथं का. मग जाऊ ना दादा आपण. सोनामुखी टाकला दवाखाना. सोनामुखी चूर्ण कोणालाही द्यायचं. पण आता यानं दवाखाना टाकल्यावर पेशंट आला पाहिजे ना. पेशंटच येईना. त्यानं एका माणसाला 200 रुपये दिले. होऊ द्या म्हणे खर्च होईल पण आपली ॲडव्हर्टाईज जाहिरात झाली पाहिजे. त्यानं सांगितलं म्हणे आपल्या सगळ्या गावात जाहिरात करा. कोणताही रोग कोणताही इलाज कोणताही उपाय एकदम तरबेज डॉक्टर. एका कुंभार बाबाचं गाडो हरवलं होतं आणि ते बाबा जाम झाले. पार गाडो शोधू गाडोच सापडत नाही. इकडं जा तिकडं जा. माऊलीच्या संस्थेवर आले गाडो दिसत नाही. इकडं वरती गेले तिकडे गेले बेलू तिकडं भूषणबाच्या संस्थेकडे गेला. गाडो कुठं गेलं गाड्या? गवळ्यानापर्यंत जाऊन आले. फार फॉरेस्टच्या जमिनीत की तिकडं तर गेलं नसेल फॉरेस्टमध्ये पण तिकडं जाणं नाही. तिकडं म्हशीची इतके आहे. काय गाढवाची ताकद आहे की तिकडं. तिकडं गध लवकर जात नाही महाराज. तिकडं म्हशी एकदम. गेलो कुठं गाढव. शोधलो गाढव भेटेना आणि त्याची नियाची भेट झाली नेमकी. कारण म्हणे गावा काय अरे म्हणे गाढव हरवलं कडे. अहो म्हणे तुम्ही चाला हो असा डॉक्टर आहे आपल्या गावात. कोणताही रोग कोणताही इलाज कोणताही उपाय. अरे तू म्हणे माझ्या गाढव हरपलं डॉक्टरचं मला काय काम आहे भल्या माणसा. तो म्हणे तुम्ही चाला. सल्ला बी एक नंबर आहे तिथं. अरे तुम्ही चाला माझ्यासोबत. नेल डॉक्टर साहेब पेशंट आलं. बरं बरं काय होतं तुम्हाला. तो म्हणे मला काहीच होत नाही पण माझं गाढव हरवलं. अरे मग काळजी करू नका तुम्ही 2 टक सोनामुखीची घ्या. तो म्हणे गाढवाचा आणि त्या औषधाचा काय संबंध आहे डॉक्टर. तुम्हाला काही बुद्धी दिलंय देवानं. अरे म्हणे तुम्ही घ्या सोनामुखीचे 2 टक घ्या. 2 टक सोनामुखी चूर्ण घेतलं. ते सोनामुखीचं चूर्ण भरलं डब्बं की पडतच सुटायला लावायचं महाराज. इतकं ताकद. कुंभार बाबांना डबडं भरलं सुटले ते. भरलं डबं की पड डोंगरावर. भरलं डबं की पड डोंगरावर. 3रा चक्कर डोंगरावर मारला तर गद डोंगरावर चरत होत. कुंभार बाबा म्हटले गड्या थोडा त्रास झाला पण गुण हमखास 1 नंबर चूर्ण. सोनामुखी म्हणजे सोनामुखी. आता त्या कुंभार बाबांना राहिली सुली सगळी जाहिरात केली ना. अरे सोनामुखी 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 1 नंबर डॉक्टर. एका राजाचं राणीचं भांडण झालं. वाद झाला आणि तो राजा त्या राणीला घरातच घेत नव्हता. त्यानं काढून दिलं. म्हणे चल निघ. थांबायच नाही घरात. इतका वाद विकोपाला गेला. ती बाई बिचारी रडत होती. काय म्हणे आता ती मला घरात कशी घेतील. त्या कुंभार बाबा म्हटले तुम्ही ताई तिथपर्यंत चाला. अरे असा डॉक्टर आहे तुम्ही नाव घे सांग. तुमच्या मालकानं जर तुम्हाला संध्याकाळी घरात नाही बोलावलं तर तुम्ही आपलं नाव बदलून ठेवजा. गेलं डॉक्टरकडे. काय होतं तुम्हाला. म्हणजे माझ्या नवरात माझ्यावर जरा राग भरलो म्हणे घरातच घेतली. काही काळजी करू नका बाई 2 टक घ्या सोनामुखीची. आता सोनामुखी काय माणसाला वेगळी बाईला वेगळी होती का. एकच सोनामुखी सोनामुखी होती. सोनामुखीचे 2 टक घेतले राणी साहेबांनी. दुसऱ्या टकात तर ती चार्जिंग झाली सोनामुखी. भरलं डबं का पळ डोंगरावर. 3ऱ्या चक्राला गेला त्यावेळेला राजाला माहीत पडलं आपली राणी बाहेर चालली बहिर दिशेला. राजा म्हणे गड्या संडास बांधा संडास बांधा. ही मोहीमच आपण बांधली शौचालय बांधायची गावात. आपली बायको जर लोकांनी बाहेर जाताना दिली तर पुढच्या निवडणुकीला जड जाईल आपल्याला ते. त्याने सांगितलं राणीना आधारासहित घेऊन या. डोंगरावर त्या राणीची मैत्रीण गेली. म्हणे ताई राजाने बोलावलं. ती म्हणे बाई थोडा त्रास झाला पण गुण हमखास. सोनामुखीसारखी औषधच नाही म्हणे कोण. आता त्या राजावर समोरच्या राजाने एकदा स्वारी केली. हजारो सैनिक त्याचे याचे शेकडो.
तो म्हणे आता हारतो मी, आता हे राज्य त्याला दान करावं लागतं. बाई म्हणे घाबरू नका, मी आली ना आता, तुम्ही त्या डॉक्टरकडे चला. अरे म्हणे हे युद्ध आहे, डॉक्टर काय करीन, तुम्ही चालाव म्हणे. अरे म्हणे आपले 100 सैनिक, पुढचे जे 1000 कसं व्हायचं, तुम्ही चाला. डॉक्टर म्हणे साहेब काळजी करू नका राजी साहेब, सगळे 100 तुमच्या सैनिकांना शिपायांना 2-2 टक सोनामुखीची द्या. त्यांना काय तुम्ही देऊन पहा. सगळ्या 100 जणांनी सोनामुखीचे टक घेतले आणि 100 जणांनी सोबत डबे भरले. आता 100 डबे समोरच्यांनी 1000 पाहिले. ते म्हणत गड्या या गावात चांगली साथ चालू आहे रे बापा, युद्ध नंतर करू, चला परत. शिपाई म्हणत राज युद्धापेक्षा थोडा त्रास झाला पण गुण खा. जसं काही आजार झाला की औषधी एकच, तसं तुम्हाला कुठलाही दुर्धर आजार असो औषध एकच. तो आध्यात्मिक आजार असो, तो आधी भौतिक आजार असो. ऐका, देही प्रगटे रोग व्याधी तेने हाळली तापे बुद्धी रोगेन पुरे दुःखावधी. तो आध्यात्मिक त्रिशुद्धी ताप भूतेव पत्रविधी दिला ताडिला त्वा निस्ते दिला येणे चित्तीदा हो केला. तो आधी भौतिक बोलिला से ताप दैवी अति वृष्टी काना वृष्टी राजिके दितीला झाला किष्टी आगीने जळता नावरे संकटी. तो आधी दैविक ताप बोलिजे तुका मने जाती ताप दर्शने विश्रांती. ताप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती. तुका म्हणे जाती ताप असं घ्यायचं. दर्शने विश्रांती हे कोणाचं महिमान आहे? जो नाम गातो त्याला पहिल्याचं महिमान आहे. तुकोबारा काय नाम साधन देवाच्या शक्ती हो. हो, देवाचं नाव म्हणजे काही सामान्य नाही. देवाच्या नामाचा स्वतंत्र महिमा आहे महाराज. पण काय होईल होते नाम घेतल्यानं, काय होईल? प्रश्नार्थक भाषेमध्ये तुकोबारे प्रतिप्रश्न करतात. अरे काय होणार नाही, काय नो ती प्रश्न तुकोबारे आपल्याला करतात. काय नो हे केले, तुम्ही काय करेल विचारता. अरे काय केलं नाही माझ्या नाम साधनेनं. ती गोडही आहे आणि ताकदीचं सुद्धा आहे. काही गोष्टी गोड आहे पण ताकदवान नाही, काही ताकदवान आहे पण गोड नाही. देवाचं नाव ताकदीचं सुद्धा आहे आणि गोड सुद्धा आहे. म्हणून काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली. तुम्ही एका परमात्म्याच्या विठ्ठलाच्या स्मरणानं जगातलं अशक्य शक्य करू शकता. 2 गोष्टीचे महिमे आयुष्य निघून जाईल तरी कळणार नाही. एक, देवाच्या नामाचा महिमा आणि संतांचा महिमा कळणार नाही. अशक्य गोष्टी शक्य होतील पण कळणार नाही. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, काय घडवेल गगन. भूत भविष्य कडो येईल वर्तमान, भूत भविष्य कळो येईल वर्तमान. हरी त्या साधूचे नकडे महिमा ऐसी कैसी याने भेटती ते साधू, ऐसे कैसी याने भेटती ते साधू, ऐसे कैसी भेटती ते साधू, ऐसे कैसी भेटती ते साधू. एक संताचा महिमा. पवना घालवेल पालवान. पवना म्हणजे वारा, वाऱ्यावर पालान घालाल. पालान म्हणजे हत्तीवर अंबारी ठेवलेली असते, त्या अंबारीत बसायला जे आसन घातलं जातं त्याला पालान म्हणतात. वाऱ्यावर तुम्ही पालान घालू शकता, पायी तुम्ही गगन चढू शकता. तपश्चर्या केली तर भूत भविष्य कळो येईल वर्तमान. अभ्यास केला तर भविष्य त्रिकालदर्शी सांगू शकता. पण परी त्या साधूचे नकडे महिमान. पण साधूचं महिमान तुम्हाला मला कळणार नाही. तसं तुझ्या नामाचा महिमा तुझं नकडे मेघ श्यामा. तू देव असशील देवा, पण तुझ्या नामाचं महिमान तुला कळणार नाही बाबा. तुझ्या नामानं काय नाही केलं. अरे अशक्य गोष्टी शक्य तुझ्या नाम साधनेमुळे झाला. काय काय झालं? तारी ऐसे जड उदकावरी जो दगड. अरे दगड तरले, पाण्यावर कुठं दगड तरत असता का? पण नामानं तरले ना. कोरडे कागद उदकी लागो निधी बुंद, हे नामानच केलं ना. तुकोबाऱ्यांनी दुसरं काय केलं जीवनामध्ये? काहीही केलं नाही. सर्वतोपरी नाम साधनेवर. म्हणून कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी प्रार्थना आहे, मोटरसायकल चालवताना सुद्धा म्हणा राम 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 राम. काय अडचण आहे 15 मिनिट द्यायला? अरे स्नानाला गेल्यानंतर
फलकट गप्पा मारल्यापेक्षा त्या बाथरूम मध्ये गेल्यानंतर गंगा मातेचं स्मरण जर केलं तर आपल्याला सहज 15 मिनिटं भजन होतं. सहज पहिला तांब्या घेतला तेव्हापासून म्हणायचं ना, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कोणते श्लोक येत नाही राहू द्या, काहीच येत नाही, हरिपाठ येत नाही राहू द्या, एवढं तर म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. सहज आपली 4 व्हीलर चालवताना थोडासा मोबाईल फ्लाईट मोडला लावून जर आपण 15 मिनिट रोडनं भजन केलं, राम 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 राम, पहा तुमची वाणी पवित्र होते की नाही. नामात ती ताकद आहे. पोळ्या लाटताना सासूला शिवाय दिल्यापेक्षा रामकृष्ण हरी म्हणा ना, काय अडचण आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, भले रागात म्हणा रामकृष्ण 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 म्हणा. काय कायचं भजन तसंच आहे. आमच्या गावात एका माणसाचा नियम होता, तो 1 तास कोणाशी बोलत नव्हता. रामकृष्ण हरी म्हणत, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पाणी कपात झाली, 10 दिवस पाणी आलं नाही. 11व्या दिवशी पाणी आलं, सगळी झोपलेली, न्याची पूजा चालू, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्यानं बाहेर नळ पाहला, पाणी चालू आहे, सोना झोपलेला आहे. तो म्हणे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. बाय म्हणत काय झालं गेला रामकृष्ण हरी. त्याला रावलं नाही. तो म्हणे रामकृष्ण हरी, नळ आले रे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कोणी उठे ना, तो म्हणे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पाणी जाईल रे, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुम्हाला काही लाजा वाटू द्या रे, हे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. रे नालाय कांडो, लाजा धरा रे रामकृष्ण हरी. असं जरी होईल, दडिता कांडिता उठता बसता भांडता हरी बोला तरी त्याची कृपा तुमच्यावरती होईल. कारण ते आहेच तितकं गोड. एकदा त्यात गेलो, नाम गोड नाम गोड नाम गोड केशवा कावाने कावाने गे सावतावुनी गोड अमृतावुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृतावुनी गोड अमृतावुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम. तुमच्या वातावरण जर बदललं नाही तुमच्या घरात, तुम्ही आपलं नाव बदलून ठेवा. देवाच्या नाम साधनेच्या ताकदीवर जे चाललंय ना, अजून सुद्धा देवाच्या नावावर लोकांचा विश्वास आहे म्हणून सोन्याचा तोळा माणसं गुरुकुलात घालतात. असा जीव लागतो महाराज पोरग संस्थेत टाकायला. आपल्याला वाटतं ते पोरग शिकायला आला, सही चित्र दिसायला छान दिसतं. अरे प्रत्येक सणाला घरी आई वडिलांना आठवण येते. दररोज काही गोडधोड घरी बनवलं की माय बापांना आठवण येते, माझं लेकरू संस्थेत गेलंय. लय जिगर लागतं महाराज संस्थेत पाठवायला. मी पहिल्यांदा माझ्या आईने मला शिबिरात पाठवलं होतं. माझी आई रोज रडायची, रोज. तेवढ्याला काही फोन नाही, काही नाही. माझ्या आईचं मन लागलं नाही, माझी आजी पाठवली होती माझ्यासोबत महिनाभर. शिबिर पहिलं होतं, मी लहान होतो सगळ्या शिबिरात. तेव्हा 750 पोरं होते मुक्ताबाईला. माझी आजी महिनाभर आमच्याजवळ राहिली. आमची आई म्हणे आमच्या सासू स्वयंपाक करू लागेल बुवा, पण आमच्या आजीला थांबवा. आमची आजी राहिली तिथं. आमच्या आजीने भाकरी केल्या तिथं, चपात्या केल्या. अजून सुद्धा मला ते आठवतं. आमच्या आजींचा लय पाठांतर होतं महाराज.
ओ भजन करायचे आमच्या आजी मुक्ताबाईच्या मंदिरात. अजूनही जुन्या मंदिर आठवलं. आता तर आईसाहेबाच्या कृपेनं तिथं मलाही थोडंसं सेवेचं काहीतरी विचाराधीन काम आहे महाराजांच्या आशीर्वादानं. पण तेव्हा मी बच्चा होतो, तेव्हा माझं वय सुद्धा कमी आणि मी तिथं राहायला. आमच्या आजीने तर इतकं मोठं जिगर लागतं पोरग वारकरी म्हणून तयार करायला. प्रचंड लोकांच्या अपेक्षा असतात. आपल्या पोरांना पहा ना, आपल्या पोरात आपला किती जीव आहे. अरे मामाच्या घरी गेलेलं पोरग सकाळी निघालं, दुपारी 15-20 मिनिट अर्धा तास लेट झालं तर माणसं कासावीस होतो. ज्याचं पोरग रात्रंदिवस संस्थेत पाठवलं, अरे काय जिगर असेल त्या मायबापाचं. धन्य आहे ती मायबाप ज्यांनी दान केले पूर्ण संस्थेला. केवळ वारकरी संप्रदायाचा पैसा दौगवून भाग आहे हो. कोण्या बापाला असं वाटत नाही आमच्या पोरानं पैसा कमावा म्हणून संस्थेत जावं. गायकवादक होऊन ते खूप फिरावून खूप पैसे कमावे या भावनेले लोक संस्थेत घालतच नाही. ही बिघडलेली टोळी लोक पाहतात, ते म्हणतात नाही बा आपल्या पोरानं काही कमवलं तरी चालेल. पण माऊलीच्या या जगद्गुरु तुकोबारे गुरुकुलात आमचं पोरग गेलं. आमचं पोरग 2 एकर जमीन विकत घेणार नाही, पण माऊलींच्या सहवासात ते जर राहिलं तर आमचं पोरग 1 एकर सुद्धा बापानं कमवलेली विकणार नाही. इतकं धाडस त्यांचं निर्माण होतं. म्हणून लेकरं संस्थेत पाठवली पाहिजे. आणि ती कोणाची हाताखाली काय पाठवायची? वारकऱ्याच्याच हाताखाली. इथं पान खाऊन भागवत सांगणाऱ्याच्या हाताखाली पोरं भागवत शिकतील का? जो एकादशीला पान खातो आणि तो म्हणतो शोकाचार्य असं का? तू थांब जरा, फक्त तुला इतके मारतीन नियम आणि मास पाहून मारतीन. जिथं जास्त मास कण तिथं रट्टे आणतील. मग जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी ना महाराज. जीव लावावा लागतो महाराज, तशी पोरं राहत नाही. लई चांगली चांगली शिकवणारी झाली पण जीव लावला नाही तर पोरं तयार झाली नाही. स्वभाव लागतो विद्यार्थी तयार व्हायला. जसं तुम्ही गेलात, जसं देवाचं भजन तुम्ही साधना वाढवाल, नामजप वाढवाल. आज 10 मिनिट करा, उद्या 15 मिनिट करा, 20 मिनिट करा, अर्धा तास करा. देवाचं भजन केल्याशिवाय तुमचं मन लागणार नाही. माझा जीव होतो त्याच्यात. आणि जपस्तदर्थ भावना चिंतने चिंतने तद्रूपता. सीतामाई वनवासामध्ये होत असताना रावणाने पळवलं आणि अशोक वाटिकेत नेलं. बघा 2 मिनिटं रामायणात चला. मग तिथे त्या त्रिजटा नावाची राक्षसीन होती जी सीतामय्यावर लक्ष ठेवायला होती. त्या त्रिजटेच्या स्वप्नात परमात्मा गेला आणि त्या त्रिजटेला सांगितलं, त्रिजटे ही माझी पत्नी आहे. अगं महान पतिव्रता नारी आहे ती. परमात्म्याने सांगितलं ही राम अवतारातली माझी पत्नी आहे. भगवान महाविष्णू स्वप्नात गेले आणि ती त्रिजटा पारमार्थिक होती महाराज. तिला सांगितलं त्रिजटे तिला त्रास देऊ नको, ती महान पतिव्रता नारी आहे, तिचं नाव पतिव्रतेच्या यादीत पहिलंय. बर 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 बर. मग ती आता तिचा तू सांभाळ कर, तिला यातना होऊ देऊ नको, तिला वेदना होऊ देऊ नको. त्रिजटा महाराज सकाळीच आली ब्रह्ममुहूर्तावर आणि सीतामाई रडत होती. तिला म्हणते सीते रडू नको, आजपासून मी तुला त्रास देणार नाही, मी तुझी मैत्रीण झाली. सीतामाई ढसढसा रडायला लागल्या. महाराज अगं इथं मैत्रीण? ती म्हणे तू मैत्रीण हा शब्द जरी उच्चारते तरी माझा तुझ्यावर लवकर विश्वास होत नाही. इथं मैत्री असू शकते का असाच प्रश्न मला पडलाय. त्रिजटा रडायला लागली. तिनं सांगितलं ग मी उपासिक आहे, मी खूप नामस्मरण केलेलं आहे जीवनात, पण काय करू, आमचा राजा रावण आहे, आम्हाला त्याच्या राजाचं म्हणजे वश झाला राजा, मग काय करी प्रजा, आम्ही वश आहे ना त्याला. तू माझ्यावर संशय घेऊ नको सीते, मी नारी आहे ग, नारीचं दुःख नारीला कळतं. आमची मंदोदरी राणी सुद्धा तुला आणल्यामुळं दुःखीत आहे, पण तू काळजी करू नको, मी फक्त माझी नोकरी इथं करेल, माझा तुला त्रास होणार नाही. खूप रडल्या दोघी जणी, मैत्री निर्माण झाली. रडू नको हा सीते. सीतामाईच्या डोळ्यात पाणी आलं की त्रिजटेच्या डोळ्यात पाणी यायचं महाराज. इतक्या मैत्रिणी झाल्या दोघी. वाईट वाटायचं तिला, बघा हो अरे राजाची महाराणी ही आणि पा वनवासात आली, आपल्या राजाने हिला आणलं, घरात मंदोदरीसारखी नारी असून आणलं, रडायची. त्रिजटेवर प्रेम करायला लागल्या सीतामय्या, त्रिजटा मैयावर प्रेम करायला लागली. पुढं असं घडलं, त्या रडत दिसल्या की मग ओरडायची, त्रिजटा मी तुझ्याशी बोलणार नाही. मैत्रीमध्ये सगळं चालत असतं, मी तुझ्याशी बोलणार नाही, तू माझं ऐकत नाही, माझा मान ठेवत नाही, माझं ऐकत नाही. एक दिवस सीतामय्या रडत असताना त्रिजटा घरून आली आणि तिला म्हणे सीते इथून पुढं मी माझी नोकरीची जागा बदलणार आहे, मी रावणाला सांगते, राजाला सांगते, इथं मला ठेवू नको. मग मात्र सीतामय्यानं तिच्या पुढे हात जोडली. त्रिजटे अगं तुझ्याशिवाय कोण सहारा आहे मला इथं या वासुकीच्या वनात, मला तू सोडून जाऊ नको. मग तू रडते का? मी रडते आज वेगळ्या कारणामुळं. त्या झाडावर एक आळी होती आणि एक दिवस त्या एका भिंगोट्यानं, भिंगोटा कळतो ना तुम्हाला, भिंगोट्यानं त्या आळीला जरा डिवसलं होतं. मग ती आळी रडायची, आळी रडायची, तो भिंगोटा येईल का, मला मारेल का,
तो भिंगोटा येईल का, मला मारेल का. मग असं करता करता परिणाम असा झाला, ऐका, त्या आळीला भिंगोट्याचं ध्यान करता 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 आळी हे रूप सोडावं लागलं आणि ती आळीच भिंगोटा झाली. तुका म्हणे आळी जीवे नूर जीवे गळी, जीवे नूर जीवे गळी. तुका म्हणे आळी जीवे नूर जीवे गळी. तुका म्हणे आळी जीवे नूर जीवे गळी, जीवे नूर जीवे गळी, जीवे नूर जीवे तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, तू खूप बरे म्हणतात. ती आळीच भिंगोटा झाली. मग तू का रळते ग त्या आळीचं भिंगोट्याचं तुझ्या शेती म्हणे का ग. मला असा प्रश्न पडला, मी तर दररोज राम 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 म्हणते आणि रामाचं भजन करता करता माझ्या नवऱ्याची वाट पाहता पाहता, माझ्या पती परमेश्वराची वाट पाहता पाहता मी जर त्याच्या भजनानं राम झाली तर मी करू काय. मला राम व्हायची भीती वाटते. कारण जपस तदर्थ भावना, चिंतने चिंतने तद्रूपता. ज्याचं भजन करता तेच रूप प्राप्त होतं मनुष्याला. मग मी तर रामाचं इतकं भजन केलं की मी जर राम झाले तर मग आम्ही 2 राम तयार होऊ. आमचं पती पत्नीचं सुख राहणार नाही. 2 नवरे तयार होतील ना. पती पत्नी तर पाहिजे तेव्हा प्रेमातला आनंद आहे. 2 मालक किंवा 2 पत्न्या, प्रेम कुठे आहे तिथं. मग मला राम व्हायची भीती वाटते. ती आडी भिंगोटा झाली. भिंगोट्याचं ध्यान करता करता ती त्रिजटा होती, हुशार होती महाराज. ती म्हणे सीते, तुला जसा धाक आहे राम म्हणत 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 तू राम होशील, तसा मला एक धाक आहे. अगं तुझा मालक सुद्धा सीता सीता म्हणतोय ना. सीता सीता म्हणता म्हणता तुझा मालक सीता होईल आणि राम म्हणता म्हणता तू राम हो. म्हणजे पुन्हा तुमची राम सीतेची जोडी अवीट असेल. चिंतने चिंतने तद्रूपता. जसं भजन आपण करू तसं स्वरूप माणसाला प्राप्त होत असतं. म्हणून नाम साधनेमध्ये कधी तिटकारा करू नये. तेव्हा सीतामाता हसायला लागली, प्रसन्न झाली. वा 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 वा, जसं मला ध्यान लागलंय देवाचं तसं त्याला सुद्धा माझं ध्यान लागलेलं आहे. इतकं ध्यान लावावं की देवाला आपलं ध्यान लागलं पाहिजे. फक्त ध्यान ध्यान लावून असलं पाहिजे. ध्यान ध्यान लावून नसेल तर ध्यानामध्ये देव कृपा करत नाही. तुम्ही ध्यान लावा. काय तुमची प्रश्न असतील ते त्याच्या पुढे मांडा. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. मग बाकी साधना, सर्व साधनाचं सार असलेलं परमात्म्याचं नाम, त्याचा खुलासा तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या. सर्व साधनाचे सार सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. सिंधू उतारी पार, भव सिंधू उतारी पार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. साधनाचे सार भव सिंधू तरी पार. सर्व साधनाचं सार असलेलं भगवंताचं नाव आहे. हा संसार सागर तरुण जाण्याकरता दुसरं उपयोगाला न येणार कुठलंही साधन उपयोगाला येत नाही. केवळ भव सिंधू तरी पार, सर्व साधनाचे सार. कुठली कुठली साधन व्यावृत्त केली. अहो योगाने जपाने तपाने जे तुम्हाला मिळतं, केली तया नियमोपे, योग याग तपे केली तया नियमोपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. सर्व साधनाचं सार असलेलं परमात्म्याचं भजन तुम्हाला योगाचं सुख देतं. योगाने काय मिळतं? समाधी. इथं मिळत नाही का सुख? लब्ध लीलाधी लागली समाधी, मूळ जन नर नारी लोकारे, नर नारी लोकारे. हो कोणाकोणाला मिळाली? पंडित योगी महानुभाव हे सगळ्यांना समाधी मिळाली. कशाने? नाम साधनेने. कलियुगातलं महत्वाचं सांग, कलोतात हरिकीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. प्रत्यक्ष देव भजनाने. मी या मताचा आहे, तुम्ही कुठल्याच भानगडीत पडू नका. तुम्हाला नाही शक्य होत ना, नाही मन लागत ना, सोडून द्या.
पण विठ्ठल हे नाम तुमच्या जर आवडीचं झालं बस एकदा ते नाम आपल्या आवडीचं घेऊन घ्या. माझ्या पोराचं बारसं होतं भाऊ स्वरूपचं, मग आम्ही नामजप ठेवला होता घरी, बाबांचं कीर्तन ठेवलं होतं अरणी महाराज. त्यावेळेला मी 2-2,500 लोकांचा कार्यक्रम केला होता. थोडक्यात झाला पण मोठा झाला. नेमकं माझ्या घरी कीर्तन केलं बाबांनी, आरोबा आले होते, आरोबांनी जप केला. मारू महाराजांचं गोड भजन झालं. सोपान महाराज शेलार होती, भगवानभाऊ ठाकरे, सगळे आमच्या भागातली सगळी होती, विदर्भातली माणसं. आणि नेमकं त्या दिवशी कीर्तन झाल्यानंतर हरणी बाबांना रात्री थोडा हार्टचा त्रास झाला. बाबा असे फिरत होते. अहो बाबा एकटेच गेले महाराज जळगावला, आणि त्यांना ते वायकडं डॉक्टरांकडे ॲडमिट झाले. त्यांना हार्टमध्ये ब्लॉकेज निघाले. डॉक्टरनी सांगितलं काही काळजी करू नका. बाबांचे पहिले शब्द होते, मी आज इतकं विठ्ठल नाम जप केलेलं आहे, माझ्या हृदयाला काहीच परमात्मा होऊ देणार नाही, काहीच नाही. आपलं हृदय विठ्ठल म्हटलं की हृदयापर्यंत जातं. बघा तुम्ही विठ्ठल म्हणून पहा, म्हणा विठ्ठल, जातं की नाही तिथपर्यंत. विठ्ठल ठल ठल, हा ठ हृदय सांभाळतो. विज्ञानाने सिद्ध केलं. करोडपती माणसाचं हृदयाचं ऑपरेशन झालं, 10 लाख रुपये खर्च झाला आणि तो रडत होता. बिल सांगितलं डॉक्टरांनी, का हो बिल नसेल तर देऊ नका भाऊ, कमी करतो, रडू नका. नाही नाही हो, तो म्हणे माझ्याकडे इतके पैसे की 10 लाख रुपये सुद्धा कमी होतील. मग रडता का? तो करोडपती माणूस उत्तर देतो, तुम्ही माझं अर्धा तास हृदय सांभाळलं डॉक्टर साहेब तर 10 लाख रुपये घेतले. मी 52 वर्षाचा माणूस आहे, 52 वर्षाच्या परमात्म्यानं माझं फुकट हृदय सांभाळलं राजू, 1 रुपया घेतला नाही आणि मी त्याचं कधीच भजन केलं नाही. म्हणून जो हृदय सांभाळतो, जो जीवन सांभाळतो, त्याचं नित्य भजन करू. काय करेल? योग याग तपे केली तया नियमोपे. पण नेमकं म्हणायचं तरी काय रे? तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, हा तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, हा तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा, हा तुका म्हणे जपा, तुका म्हणे जपा. मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. जपा काय करा? तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. कसा जपायचा? विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, विठोबार कुमाई, विठोबार कुमारी, विठोबार कुमाई. जय जय विठो. चला उठा उठा, चला जय 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 सुनील भाऊ. विठोबा. हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमारी, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमाई. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. काय करावे साधने? काय? सर्व साधनाचे सार. भव सिंधू उतरी
जगद्गुरु तुकोबर यांनी अत्यंत गोड नामसाधनेचं चिंतन, नामाचं महात्म्य आपल्या समोर मांडलं. वेळेच्या मर्यादेत सेवा आवरण्याचा प्रयत्न केला. संतांनी जो अट्टहास आपल्याला केला त्या अट्टहासाला आपण पुढे गेलं पाहिजे. संत आपल्याला जर सांगत असतील तुम्ही नामसाधनेच्या दिशेने चला, तर ती अत्यंत मोलाची साधन आहे. संतांचं ऐकलं तर निश्चितच आपल्या जीवनात क्रांती होईल, आपलं भलं होईल. अन्यथा संतांचं ऐकत नसाल अशी प्रजा माय टिल्लू टिल्लू बाप टिल्लू टिल्लू त्यांच्या जोगीच्या पोटी आलं वन्यराचं. पोरं काय घरात कमी, आम्ही घरात गेलो की पोरग कार्टून लावतात आणि त्या घरातली म्हातारी सांगायला ते ऐकतच नाही तो. असं का? त्याला इकडं पाठवा. संतांच्या वचनाच्या आधारावर पोरं तुमचं ऐकतील, तुमची मुलं तुमचं ऐकणार नाही. हे जग कोणीच कोणाचं ऐकू शकत नाही. इथं केवळ विश्वात कोणाला काही सांगायचं असेल तर ज्ञानोबा तुकोबारांच्या भाषेत सांगितलं तरच जग तुमचं ऐकू शकते. अन्यथा सगळी गुरुकुल आपलं कीर्तन जे लेकरां करताय मार, माणसाला खोडीचे असतात. एखाद्या दिवशी रंगलं तर ते मार्क देतात, एखाद्या दिवशी पडलं तर ते मार्क्स. आणि पोरं आशीर्वाद. अरे बसलेली पोरं जर विशाल महाराज खोलीच्या कीर्तनात आतून नाचत असतील तर आपल्या जीवनाचा विजय. बाल गोपाला नाही, देव स्वरूप पोर आहेत ना, त्यांना नाचवायचं, आनंदी ठेवायचं, आशीर्वाद देतील माझ्यासारख्याला. आणि त्या पोरांचा आशीर्वाद देवाचा आशीर्वाद समजतो. त्यामुळे आनंद आहे. रोज संतांचा ऐका, निश्चितच आपलं बरं होईल. आणि ऐकून काय करा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार, भवसिंधू तरी पार. हाच मंत्र जपा, भवसिंधू संसार सागर तरुण न्यायला आपल्याला तोच मंत्र मदत करेल, एवढी आपल्याकडून अपेक्षा करतो. आदरणीय माऊली महाराज तोपे महाराजांना मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळी माऊलीं करता. उत्सवाच्या नियोजनात आपण सगळे येणारच आहात. पूर्ण वेळ पूर्ण दिवस या सप्ताहाला. आज थोडासा तुम्हाला उशीर झाला काही नाही यायला, उद्यापासून लवकर या. वेळीत कीर्तन सुरू होतील उद्या. हो म्हणतो उद्या संजय महाराजांचं कीर्तन आहे. पासपोर बाबा कीर्तनाला येणारे एक मोठे साधक वारकरी संप्रदायातले आहेत. खूप मोठी गोसेवा बाबांची आहे. आपण सगळ्यांनी कीर्तनाला यावं. आणि सगळ्यांना एक विनंती माझ्या कुटुंबाच्या वतीनं, सगळ्या आमच्या परिवाराच्या वतीनं करतो, वारकरी परिवाराच्या वतीने, की माऊली हे सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला कोणापुढे ते हात पसरणार नाही. पण जर आपण काहीतरी या समितीचं, या गुरुकुलाचं देणं लागत असू, आपल्याला हे गुरुकुल आपल्या भागात झालं याचा जर वैभव वाटत असेल, आनंद वाटत असेल, तर निश्चितच आपण या गुरुकुलाला कुठली तरी मदत करून आपण जाल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो. जी काही तुमची इच्छा असेल, अहो कुठे इतर तर कुठेही दान केल्यापेक्षा या संस्थांना दान करा ना. एखादं वॉटर फिल्टर द्या, पोरांच्या कामाला येईल. काय कुठेही आपण मोकार खर्च करतो, पैसे घालतो, त्यात उद्देश काही सफल होत नाही. या बालगोपालनकरता काहीतरी आपण केलं पाहिजे. सगळ्यांनी खूप सुंदर आनंदी जीवन जगूया. या वर्षीची जवळजवळ कीर्तनं संपत आली. आता मुक्ताबाईचा समाधी सोहळा आला. आता वारीच्या दिशेनं सगळ्यांना वेध लागले. म्हणजे आता जी कीर्तनं चालू होतील, मी तरी 4 तारखेपर्यंत कीर्तनं घेतलेली, नंतर मी कीर्तनं घेतलेलीच नाही. त्यामुळे आता समाधी सोहळा आणि वारी दोन उद्देश आहे. पंढरीला या, सगळ्यांनी वारीला भेटा, पंढरीला भेटा. डोळा देखील सज्जन निरसला भागशीन. मनुष्याची 1 वर्ष बॅटरी चार्जिंग राहते. 1 वर्षची ऊर्जा. 11 महिने प्रपंच करा, 1 महिना देवा करता द्या, बाकी ती सुखी राहतो माणूस, आहे की नाही. त्यामुळं निवृत्तीनाथांच्या सोहळ्यात चला, मुक्ताबाई सोबत चला, तुम्हाला जिथं चालेल तिथं. नुसता परमार्थच करू नका, कुटुंब व्यवस्था सुद्धा सांभाळा. लय परमार्थात आव आणायचा आणि तिकडं घर चाललं बुडत, मालकाकडे दुर्लक्ष, परिवाराकडे दुर्लक्ष, याला काही किंमत नाही. प्रपंचामध्ये आपली किंमत टिकवायची असेल तर घरही सांभाळावं लागतं आणि परमार्थही सांभाळावं लागतं. घरात कवडीची किंमत नाही. घरातली सगळी माणसं तुमच्यामुळं दुःखी आणि तुम्ही चालले परमार्थाचा आव्हान आहे. अरे काय तुम्हाला देव आशीर्वाद देणार आहे? तुम्हाला देव इतका शाप देईल की तुम्ही त्या शापाने होरपळून जाल. देव आहे तो. आधी कुटुंब व्यवस्था, आधी कुटुंब कणा, नंतर सगळं. त्यामुळं कुटुंब सांभाळण्याची अलौकिक कसब आपण सगळ्यांनी सांभाळावी. आपल्यावर उपकार आहे सगळ्यांवर की आपले कुटुंब चांगले, आपले आईवडील सज्जन आहे, आपल्या पत्न्या चांगल्या आहे, आपली मुलं चांगली, म्हणून परमार्थ घडतो. महाराज, मानसिक ताण इतका कठीण आहे जगात लोकांकडं. तुम्ही जर गेलात ना थोडंसं बाजारात, इतका मानसिक ताण आहे लोकांना. सगळी सुख घरात आहे पण मानसिकता ठीक नाही. त्यामुळं मानसिक ताण कोणाला देऊही नका आणि मानसिक ताण होईल असं वागू सुद्धा नका, आहे की नाही. त्यामुळे आनंद आहे सगळ्यांबद्दल. आनंद कृतज्ञता व्यक्त करतो. आदरणीय दिनेशजी महाराज मोजाळ,
श्रद्धेय रोहिदासजी महाराज मते, आदरणीय समाधान भाऊ चोंबळे, आदरणीय भूषण दादा जाधव आणि सगळे पंढरीनाथ बाबा अगदी करून सगळीच गोळा झालेली वारकरी कीर्तनकार मान्यवर सगळ्यांना प्रणाम करून बरोबर 9 वाजले सेवेला पूर्णविराम देतो. मोठ्या प्रेमानं म्हणा ओम नमो चित्तला संत मुक्ताबाई. 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 माया ब्रह्म चित्तला श्री संत मुक्ताई. आदि शक्ति मुक्ताई. योग माया मुक्ताई. ब्रह्म माया मुक्ताई. योग माया मुक्ताई. आदि शक्ति मुक्ताई. ब्रह्म चित्तला श्री संत मुक्ताई. आदि शक्ति मुक्ताई. योग माया मुक्ताई. ब्रह्म चित्तला मुक्ताई. माया मुक्ताई. आदि शक्ति मुक्ताई. करुणा मुक्ताई. श्री ज्ञानेश्वरी मुक्ताई. प्रेम मूर्ति सागर मुक्ताई. करुणा मुक्ताई. श्री ज्ञानेश्वरी मुक्ताई.
महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल कोणी लिहिले कुणी वेळे वागुणी महाराज